बघा आपल्याला इंग्रजी वाचायला लिहायला शिकायचंय है की नाही? तर त्यासाठी आपल्याला अगोदर काय करणं गरजेचं आहे? मराठीतले हे सगळे स्वर व्यंजन आणि त्याचा साऊंड इंग्रजी मध्ये काय होतो, साऊंड आवाज कसा निघतो ते आपल्याला शिकायचं. बरोबर? तर बसा सगळेजण. क म्हणा क के के ख ख के एच के एच ग ग जी जी घ घ जी एच जी एच च च सी एच सी एच छ छ सी डबल एच ज ज जे जे झ झ जे एच ट ट टी टी ठ ठ टी एच ड ड डी डी ढ ढ डी एच न न यन यन त त टी टी थ थ टी एच द द टी डी टी हा साऊंड आहे. काय त्याचा आवाज. त्या द ला इंग्लिश मध्ये जो आवाज निघतो तो साऊंड शिकवते मी. द ला स्पेलिंग पण टी वापरतात आणि त्याचा साऊंड काय निघतो ड ड ड टी डी टी डी ह्याचा साऊंड काय होतोय डी डी ध ध आणि उच्चार इंग्लिश मध्ये स्पेलिंग लिहिताना डी एस लिहायचं डी एच. पण त्याचा उच्चार काय होणार, साऊंड काय होणार? डी एस ला काय म्हणणार तुम्ही ध डी एस ला काय म्हणणार ध ध ध डी एच तिकडे तिकडे बघू नको, प्रज्ञासमोर लक्ष दे. न न यन यन प प पी म्हणजे तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये काय लिहायचं, तुम्हाला प लिहायचंय प इंग्लिश मध्ये लिहायचंय. मग तुम्ही प काढणार का मराठीतलं? नाही. काय काढणार तिथं? पी म्हणजे प हा साऊंड लक्षात ठेवा. तिथं पी दिसला की त्याचा उच्चार काय करायचा प. लक्षात येते का मला काय म्हणायचं? साऊंड उच्चार फ पी एच फ पी एच ब बी भ बी एच म यम य वाय आता तुम्हाला काय लिहायचंय? य लिहायचंय. काय लिहायचंय? य म्हणजे नाही का य वरनं एखादा शब्द घेऊ आपण या. हा मग मराठीत कसं लिहिणार तुम्ही? य ला का ना या. पण स्पेलिंगची सुरुवात कुठून होणार? वाय पासून. कारण वायचा उच्चार काय होतोय य. कळलं कसं काय ना? मराठीत लिहायला स्पेलिंग काय वापरायचे आणि त्याचा उच्चार काय करायचा ते आपण शिकतोय. र आर ल यल ळ आणि ळ बाळेचा त्याच्यासाठी सुद्धा यलच आहे. हा ळ यल व व्ही श एस एच श एस एच ह एच म्हणजे आता तुम्हाला काय लिहायचं स्पेलिंग माहिती का? हरिण इंग्लिश मध्ये लिहायचं. मग स्पेलिंगची सुरुवात कुठून करणार? यस का? कारण याचा साऊंड काय आहे यच. हो यच. स्पेलिंगची सुरुवात कुठून होणार? यच न्य डी एन वाय म्हणजे असं जे स्पेलिंग आहे ना डी एन वाय नुसतं एवढंच, तर त्याचा उच्चार तुम्ही काय करणार? म्हणजे आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वर त्याचं स्पेलिंग तुम्हाला काय करायचंय? मग सुरुवात कुठून होईल न्याची? डी एन वाय म्हणजे ज्ञ. ते तुमच्या लक्षात राहू द्या. क्ष के एस एच उदाहरणार्थ क्ष वरून एखाद्या मुलीचं नाव आहे क्षितिजा. मग स्पेलिंगची सुरुवात कुठून करणार? म्हणून हे पाठ पाहिजे. आता हे झाले सगळ्यांचे साऊंड. हा त्याचे उच्चार असं झोपे जर विचार तर आलं पाहिजे. मग ते कधी होईल? तुम्ही पाठ केलं तरच येईल. आणि ज्याला तळमळ मला नाही, मला इंग्रजी शिकायचंच आहे, मला वाचायला बोलायला शिकायचंच आहे, मला लिहायला वाचायला शिकायचंच आहे, त्यांनी हे आधी करावं लागेल. बेस हा बेस आहे. साऊंड मराठीतल्या क चा इंग्लिश मध्ये साऊंड काय होतो किंवा त्या के चा साऊंड काय होतो? के क के ख के एच ख जी ग जी एच घ सी एच च सी डबल एच छ. हे पाठ पाहिजे तुमचं. म्हणजे तुम्हाला मनाने स्पेलिंग पण तयार करता येतील. तुम्हाला कुठलं पण वाक्य दिलं तर तुम्हाला फटकन वाचता येईल. माझा हे झाल्यानंतर हे पण खूप महत्त्वाचं आहे. काय की काना. आता समजा क कला काना का क
के. पण त्याला काना पण द्यायचा तुम्हाला. मग काना असेल तर काय म्हणायचं पुढं ए. कानाला ए वापरायचं. पहिली वेलांटीला आय, दुसऱ्या वेलांटीला डबल ई, पहिल्या उकाराला यू, दुसऱ्या उकाराला डबल ओ. एक मात्रा द्यायचा असेल तर ई. म्हणजे आता तुम्हाला मला लिहायचं के, कवर एक मात्रा के लिहायचे. मग स्पेलिंग काय तयार होईल नुसतं ई के ई के श व के श व हे स्पेलिंग तयार करायचं मला. मग कसं करणार सांगा बरं इथलं बघून. के ई श श शामृगाचा यस यच ए हे पण घ्यायचा. कधी कधी काय होतं आपण शेचं स्पेलिंग एस एस घेतो, पण जेव्हा दोन मूळाक्षर म्हणजे दोन व्यंजनांमध्ये श मध्ये आणि व मध्ये काहीच नसतं, काना मात्रा उकार वेलांटी काहीच नसतं, त्यावेळेला ए घ्यायचा असतो. कारण काय नुसतं शचा उच्चार आपण श करतो का, शच्या पुढे म्हणतो की नाही, म्हणून एस एस च्या पुढे ए घ्यायचा. आणि काना जरी असला तरी एच घ्यायचा. आणि काय जरी नसलं, काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही तरी पण ए घ्यायचा. कशा कशामध्ये दोन व्यंजनांमध्ये, म्हणजे श असेल किंवा व असेल. हां अ म र यम डायरेक्ट यमच्या पुढे आर नाही लिहित आपण. यम आणि आरच्या मध्ये काय घेतो ए अमर. म आणि र मध्ये काना काना वेलांटी उकार काय आहे का, म्हणजे मग काय सुद्धा नसतं दोन ह्याच्यामध्ये अक्षरांमध्ये, तेव्हा ए घ्यायचा. आणि काना जरी असला तरी ए घ्यायचा. पुढे दोन मात्रे ए आय, दोन मात्रे द्यायचे. उदाहरणार्थ दोन मात्रेचं एखादं स्पेलिंग सांगा बरं मला. दही दही व त, दही लिहायचे मला. द वर दोन मात्रे दही. मग कसं लिहायचं स्पेलिंग सांगा. द ला काय वापरतो, द ला आपण द ला डी वापरतो. हा डी ए आय दही. व ए, कारण व आणि त मध्ये काना मात्रा वेलांटी उकार नाही. व उच्चारतो नाही व नुसतं व नाही म्हणत आपण, व आणि अ जोडून म्हणतो आपण. म्हणून बीच्या पुढे काय करायचं ए त. फक्त शेवटचं जे अक्षर असतं ना, जिथं संपलेलं आहे व तच्या पुढे नाही लिहायचं. जिथं अक्षर संपलं, नाव संपलं, त्याच्या शेवटच्या अक्षराच्या पुढे घ्यायचं नाही. हां मग काय दही व तचं स्पेलिंग डी ए आय व्ही ए टी. किती छान, बरोबर किती छान आलं तुम्हाला दही व त आलं तुम्हाला स्पेलिंग लिहायला. कधी आलं हे पाठ असेल. झोपेत जरी विचारलं एक काना एक मात्राला काय वापरायचं सांगा. एक काना एक मात्रा ओ आहे की नाही. पुढं एक काना दोन मात्रा, सॉरी एक काना एक मात्राला ए आय ओ नाही. एक काना एक मात्रा दोन मात्रे पेन बघितलं. एक काना आणि एक मात्रा, इथं दोन मात्रे नाही. एक काना एक मात्रा ओ बरोबर आहे बरोबर आहे. एक काना एक मात्रा एकच बरोबर होईल. ओ एक मात्रा म्हणा. एक काना एक मात्रा एक काना एक मात्रा ओ. एक काना दोन मात्रे असतील समजा, म्हणजे औषध औ दौलत. एक काना दोन मात्रे असतील तर काय आणि नुसता अनुस्वार असेल म्हणजे नाही का कांचन अंजना, त्या अक्षरावर काय असतो अनुस्वार असतो. मग त्या अनुस्वाराच्या वेळेला काय घ्यायचं ए. मग हे पाठ पाहिजे तुमचं, कळालं. आता तुम्हाला स्पेलिंग देते मी, तयार करा बरं तुम्ही. चला हे पहिले स्पेलिंग घ्या, पहिले स्पेलिंग घ्या. सुजाता. करा बरं सुजाताचं स्पेलिंग तयार. किती जणांचं बरोबर येते बघूया आपण. तुला दिसतंय का बघ. नाही कळालं. अगं असं दाबायचं, असं दाबायचं.